विनय रेल्वेत नोकरीला होता. कामानिमित्त सतत बाहेरगावी जाणं येणं होतं. कोल्हापुरात नोकरीत बरीच वर्षे गेल्यावर त्याची साताऱ्यात बदली झाली. 1960 ते 62चा तो काळ. ओळखीचे असे कोणच नव्हते. पण योगायोगाने एक जुना मित्र भेटला, श्याम, आणि त्याच्यासोबत त्याच्या खोलीत त्यानेच राहायला जागा दिली. श्याम मूळचा नगरचा. सरकारी नोकर होता. कामानिमित्त त्यालाही साताऱ्याला धाडलं होतं 2 वर्षासाठी. बरं चाललं होतं दोघांचं आपापल्या नोकरीत. घरी पैसे पाठवून, वेळोवेळी पत्र पाठवून दोघेही घरच्यांचीच काळजी व खबर घेत होते. एके दिवशी नगरहून श्याम्याचा मोठा भाऊ राम्या श्याम्याला भेटायला आला. बरेच दिवसांनी भेटले दोघे. विनयची छान ओळख झाली राम्याबरोबर सोबत. गप्पा काय संपेनात. राम्या, विनय आणि श्याम्या दिवसभर गप्पा मारत बसले. श्याम्याने राम्याकडे राहण्यासाठी हट्ट धरला. राम्यालाही नाही म्हणवलं नाही. तो राहिला. दुसरा दिवसही तिघांनी फार मजेत घालवला. दिवसभर गप्पा, खाणं-पिणं आणि हसणं-खेदळणं. तासाभरासाठी भेटायला आलेल्या राम्या 2 दिवस राहिला. राम्या तिसऱ्या दिवशी मात्र जरा लवकर उठला. आवरून घाईघाईत निघताना श्याम्याला घट्ट मिठी मारली आणि म्हटला, कधी बी काय बी लागलं तर फक्त आठवण काढ लेका माझी. दणक्यात हजर होतो बघ तुझ्यामोरं. श्याम्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एवढंच बोलून जोरात गेला निघून तिथून. श्याम्या डोळ्या पुसत न पुसतोय तोवर राम्या दिसेनासाही झाला. 10 ते 15 मिनिटांनी पोस्टमन काका आले. श्याम्या श्याम्या ओरडतच ताराली होती.